राज्यभरात या घटना घडत आहेत. आता पुण्यामध्ये देऊरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा एका गिरणी चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. काय नक्की हवं सोल्युशन काय? आपण जसं म्हणालात की शेतकऱ्यांची आत्महत्या ह्या चित्रपट मी एक फिल्म मेकर आहे. मी काय करू शकतो? मी माझी उद्विग्न प्रतिक्रिया तर एकदा दिलेली आहे, त्याच्यावरनं पण केवढी गदारोळ उठला. पण शेवटी एक माणूस आहे ना मी पण. आता महाराष्ट्रात ज्यांना ज्यांना पोरी आहेत, जे पोरींचे बाप आहेत, ज्या पोरी आहेत, त्या पोरींच्या बापांना विचारा ती बातमी पाहिल्यावर काय झालं असेल. तर एक फिल्म मेकर म्हणून मी एकच गोष्ट करेल, मी एखादा तरी देऊळ बंदचे जे 11 भाग वाणी साहेबांनी डिक्लेअर केले आत्ताच सांगतो, एखाद्या भागात या अशा नरा धमांना चेचायला स्वतः आता स्वामींनाच यावं लागेल, एवढंच सांगतो तुम्हाला. आणि तिथं त्याच्यात कायदा बिदा असं काही नसेल, कारण ज्यावेळी स्वामी शिक्षा द्यायला उतरतात त्यावेळी स्वामींची शिक्षा भयानक असत्या. तुम्हाला काय वाटतं? स्वामींच्या मनात स्वामींनी काय पाहिलं नसेल? ते जेव्हा करायची त्याला अशी शिक्षा होईल, त्याच्या वाट्याला असा मृत्यू येईल की पुन्हा कोणी धजावणार नाही. आणि फिल्म मेकर म्हणून मी तुम्हा सगळ्यांना एकच सांगेन की मी या विषयाला जे चाललंय भयान, मी पोरींच्या आईबापांना एक आशेचा किरण देण्यासाठी असा एखादा चित्रपट बनवेन की त्या नराधमांना असे मृत्यू दिसतील त्या चित्रपटात की ते पाहून पुन्हा कुणी असं करण्याची हिम्मत करणार नाही. जसं मुळशी पॅटर्न नंतर शेतकऱ्यांच्या जमिनी धाक धपटशाने घेणं बंद झालं, कुणी काही म्हणा, पण मुळशी पॅटर्ननी शेतकऱ्याला खडबडून जागं केलं. आता अशा नराधमांना धडा शिकवायची वेळ आहे. आत्ता भाग 2 आत्महत्या थांबवण्यासाठी येतोय, भाग 3 कदाचित वेगळा असेल, पण 4, 5, 6, 7 कुठेतरी या विषयाला वाचा फोडण्याचा मी प्रयत्न करेल. माझ्या त्या भगिनींसाठी, माझ्या त्या पुतण्यांसाठी की ज्या अशा अत्याचाराला बळी पडले आहेत. माणूस म्हणून खूप आपण कमी पडलोय सगळेच जण. आपण प्रयत्न करू आपापल्या क्षेत्रात याला वाचा फोडण्याची.